ठाण्याच्या कळवा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सचिवालय तसेच मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार लाभला, ज्यात गरजू नागरिकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी शिबिर आयोजित करण्यात येत असते। काल शिबिरात 2,500 पेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून शिबिरात अनेक चाचण्या आणि रोग निदान करण्यात आले। यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी करून आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा पुरवण्यात येणार आहे। यात रक्त, लघवी, ECG तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली। शिबिरच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते, की ज्यांनी नागरिकांनी या उपक्रमाला विशेष प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाचं उद्घाटन सहकार विद्या प्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलचे पदाधिकारी मान्यवर उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष श्री चंद्रकांत विघाटे, सचिव श्री मधुकर पाटील, खजिनदार दीपक म्हात्रे यांनी विशेष हजेरी लावली होती। तसेच ठाणे जिल्हा भाजपमधील अनेक मान्यवर उपस्थित होते। ठाणे जिल्हा माजी महापौर अशोक भोईर, माजी शहर जिल्हा अध्यक्ष भाजपाचे संजयजी वाघुले, कोकण पदवीधर प्रकोष्ठ सचिन मोरे, माजी नगरसेवक डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेवक मनोज डुमरे, माजी नगरसेवक नारायण पवार, सरचिटणीस विलासजी साठे, मंडल अध्यक्ष सुदर्शन दळवी, राजन पाटील, पदाधिकारी व अनेक मान्यवर कार्यकर्ते या शिबिराला उपस्थित होते। यावेळी हृदयरोग, छातीविकार, ज्यात फुफ्फुस तपासणीसाठी विशेष सेवा उपलब्ध करण्यात आली होती, अशी मागणी डॉक्टर भानुशाली यांनी केली होती। व आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि ती सुलभपणे सर्वांपर्यंत पोहोचावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आज माझ्यासोबत जे काही झाले ते मी कधीही स्वीकारेल, कारण मी राजकारण आणि समाजकारण आहे। धनंजय मुंडे चुकला तर त्याला माफ करू नये, पण तो विषय धनंजय मुंडेपर्यंत हवा। धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, जिल्हा, आई वडील, मुलाबाळापर्यंत नसावा। जगाच्या पाठीवर कोणत्याही घटनेची, व्यक्तीची, जिल्ह्याची, जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायलद्वारे झाली नसेल। मीडिया ट्रायल सहन केले। त्या 200 दिवसात 2 वेळा मरता वाचलो। ती गोष्ट फक्त डॉक्टर तात्याराव लहाने यांना माहिती आहे। असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे। वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन मेळाव्याचे आयोजन काल ठाण्यात करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। संघर्ष काय असतो तो संघर्ष मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पाहिलाय। आपला समाजाचा पहिला माझ्या जीवनातील प्रवास आठवल्यानंतरही अंगावर शहारे उठतात। आज सकल समाजाच्या वतीने समाजातील गुणवंतांचा सत्कार माझ्या हस्ते होतोय। मला समाजाने किती शिव्या दिल्या हे मला माहीत आहे। त्यावेळी परिस्थितीची ती भावना होती, पण संघर्ष माझा होता। त्या परिस्थितीतून आजचा बदल घडलाय, त्याला संघर्षाचा विजय म्हणतात, असेही मुंडे म्हणाले। गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा होतो। त्यांचा संघर्ष मी पाहिलाय। त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहोचले तो देखील पाहिलाय। साहेबांची इतकी दूरदृष्टी होती की त्यावेळी मला बाजूला केले नसते तर एकाच मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते, असेही ते म्हणाले। मुंब्रा येथील गावदेवी डोंगरावर फेरफटका मारण्यासाठी गेलेली 5 मुले रस्ता चुकल्याने सुमारे 9 तास ही मुले डोंगरात अडकली होती। पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या मुलांची सुटका करण्यात पथकाला यश आले। ही सर्व मुले 18 वयोगटातील असून मुंब्रा शहरातील रहिवासी आहेत। सय्यद अयूब, शोभ खान, अमूर खान, अहान खान, मदशीर गुफारे अशी मुलांची नावे आहेत। मुंब्रा येथील अमृतनगर भागातील ही सर्व मुले रहिवासी आहेत। शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही मुले मुंब्रा बाह्यवळण लगतच्या गावदेवी डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती। तेथून ते पुढे आदिवासी पाडा येथे गेले, परंतु सायंकाळी अंधार झाल्याने त्यांना परतीचा मार्ग मिळाला नव्हता आणि ते वाट चुकले होते। अंधार झाल्यानंतर मुले घाबरली। त्यांच्याकडे मोबाईलमध्ये रेंज नसल्याने त्यांना कोणालाही संपर्क करता येत नव्हता। त्यांनी मोबाईलच्या मागे असलेली टॉर्च पेटवल्या। परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला तो उजेड दिसल्यानंतर त्या व्यक्तीने याबाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली होती। पथक तेथे पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देखील बंद झाला। त्यामुळे मुले कोणत्या ठिकाणी अडकली होती याची माहिती पथकाला मिळत नव्हती। मुंब्रा पोलीस, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील रहिवाशांच्या मदतीने मुलांचा शोध सुरू केला। त्यावेळी ही मुले पथकाला आढळून आली। पथकाला माहिती मिळाल्यानंतर एका तासातच मुलांचा शोध घेतल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणी पुरवठा तात्काळ खंडित करा असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देतात. पाणी पुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळ जोडण्या तोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत गेल्या 2 दिवसात दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या 14 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात. या नळ जोडण्या घेण्यात आल्याचे समोर आले असून या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. तसेच या कारवाईत 10 मोटर पंप जप्त करण्यात आले तर 11 बोरवेल बंद करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत नसल्याने येथे रहिवासी वास्तव्यास येतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी करू नयेत यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वीज कंपन्या आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक घेतली होती. त्यात अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज आणि पाणी पुरवठा देऊ नका असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यानुसार ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अनधिकृत इमारतीच्या नळ जोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेतली. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या कवितेप्रमाणे श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैपासून झाली आणि आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असून हा श्रावणातील पहिला सोमवार सर्व भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. भोळ्या शंकराची पूजा व्रत केल्याने भोले बाबा प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता श्रावणी सोमवारच्या व्रताची आहे. त्यामुळे अनेकांसाठी श्रावणातील सोमवार हा खास असतो. काही जण या दिवसापासून 16 सोमवारच्या व्रताला देखील सुरुवात करतात. तसेच आज श्रावणी सोमवार निमित्त ठाण्यातील पुरातन अशा कोपिनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या. सकाळपासूनच रांगा लावून भाविकांनी शिवलिंगाचे यथोचित दर्शन घेतले. तसेच ठाण्याच्या ढोकाळी परिसरातील नंदीबाबा मंदिरात दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी रांगा लावल्या होत्या. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारानिमित्त नंदीबाबा मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांनी संपूर्ण मंदिर परिसर सजवलेला पाहायला मिळत होता. भाविकांनीही रांगा लावून या शिवलिंगाचे व नंदीबाबाचे यथोचित दर्शन घेतले.